तर इकडे बघताय हा रांजण खळगा उपसायचा आहे. भावेश डेप्थ किती आहे त्याची? 11 फूट उंच आहे हे. भावेश मेल्या तोंड बिंड आपटत साईडला मेल्या कातळावर मरशी. अजून पाणी अजून बघितलं माझी आयडिया काम केला मी तुला साधारण तरी आणि तर मरोक होता वर वरून काढला तुझा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 10 वाजले सकाळचे आणि अचानक भयानक प्लॅन ठरला आहे. डोह उपसायला चाललो आहे. म्हणजे डोह उपसायचा नाही आहे, डबरो उपसायचो, बावडी उपसायचो, या विहीर उपसूची असो विषय या. तर आपल्या कड्याच्या वरचा डोहा आहे ना असा उभा, तो उपसायचा आहे. लय खोल आहे पण पाणी किती आहे माहीत नाही आता सध्या तरी त्याच्यात. भावेश खाल ना हे कोण बोलला तर या मजा येणार आहे. आधी पाणी बघूया उपसोक आहेत काय. पाईप बी घेऊन आलोय हा बघा. तर ही छोटी मंडई आहे. दक्ष रुद्र पण आलाय. भावेश आहे, भावेशाकडे एक पाईप आणला. तो पाईप त्यानं कशा आणला तो त्याकाच माहिती आहे. अभिषेक आहे, अभिषेकला डोह उपसायचा होता पण तो जायचा आहे, त्याला जायचं आहे. 12:30ची बस आहे. लगेच तासाभरात प्रोग्राम होतो काय बघतो. गंप्यानी भाऊजी येत आहे तिकडून. चला काय बोल ना, काय म्हणत होता? हा इथेच खाली जायचंय, लांब नाही, इथेच आपली वरती घर आहेत. सावकाश चला, सावकाश एकदम, मामाच्या पाठवून चला सावकाश. तर इकडे बघताय हा रांजण खळगा उपसायचा आहे. भावेश डेप्थ किती आहे त्याची? 11 फूट उंच आहे हे. भावेशच्या पायाकडचा डोहा आहे ना तो 11 फूट उंच आहे. 11 फूट डोह उपसायचा आहे आज. तर इकडे साईडला पण 2 डोह आहेत. हे अर्ध्यावरती गेले ना ती कट होतील, म्हणजे ते पाणी जास्त उपसायला नाही लागणार. पाणी वरून येत नाही. भावेश पाईप टाक, धर पाईप टाकात, पाणी बघूया ना किती लवकर आटत काय. टेप ही बघा, दाखव भावेश, प्रॉपर दाखव किती उंच बघा. परत सोड, दाखव. हे काढ खालचा, हे काढ ना. टेकला ना तर काढून दाखव वरती. हा दाखव कुठपर्यंत ते टेप आहे बघा. किती खोल आहे तुम्हाला दाखवतो. हे बसून राहते, ते सरळ बसून राहते. तर बघा किती डेप्थ आहे. नाही तरी जास्त होतो. हे बघा तरी कमी झालं बरंच ना आता. नाही तेच गेली नाही वाटत तिथे. हो डबऱ्यात गेलीच नाही भावेश. पावसाळ्यातून वरून पाणी पडतं. हा झरीचा कडा आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल. हा बघा झरीचा कडा, इकडे कडा आहे आणि कड्याच्या वरतीच एक डोहा आहे मस्तपैकी. मासे असतात त्याच्यात मस्त की मळी वगैरे. बघूया यावर्षी आहेत काय. भावेश आपल्याकडे टाइम नाही आहे भावेश. किती बघ, म्हणजे भावेश उतरला ना तर पूर्ण बुडेल. मी उतरून दाखवू काय? दिसणार नाही. हा ते बघा, म्हणजे एवढं होऊन एवढा खोल आहे. तर हे डोहा आहेत ना पाण्याच्या प्रेशरने, म्हणजे पाणी वाहतं ना जोरात, त्याने हळूहळू असे आकार आलाय कातळाला. तर पाईप टाक बघूया. पाईपान लवकर आटणार नाही बघ, तरी पण टाकून बघ. होय धरून राहूया. तर पाईप टाकायचा आहे आणि इकडे टाकायचं. जरा जाड पाईप पाहिजे होता, नाही तर काय बाकीचा उपसू आहे ना बादलेन. चालू करू का? येता जरा प्रेशर लाव. फेक खाली माका वाटतं. आता जाणार पाणी, फक्त पील आहे ना तो काढून टाक. हे बघा प्रेशर नाही येता ना आंघोळ कर तोपर्यंत भावेश. एकच नंबर पाणी येते ना भावेश. अरे मोठा पाईप असता ना 5 मिनिटात आटला असता. अभिषेक म्हणतो मी उपसतो. ऍक्च्युली अभिषेकला ना डोह उपसायचा होता पण तो आला एंडिंगला, त्याच्यामुळे डोह उपसून झालेत आणि शिल्लक नाही. आणि पाऊस पडला ना मध्ये, त्याच्यामुळे डोह शिल्लक नाही. तर बोललो चला ह्याचा थ्रिल घेऊया, मजा घेऊया. मासे नाही भेटले तरी चालतील, साधारण एवढे मासे भेटले ना तरी मजा येईल पण डोह उपसायला. आणि विहीर आहेत नंतर दाखवतो, अक्षरशः अर्धी विहीर आहे. आणि कंप्यांनी भाऊजीन फणस पण आणला नाही आहे पिक्को, पण मी नंतर काय ना डिंक लागतो हाताला. अभिषेक कसा वाटता उपसायला? आधी 4 उपस नंतर सांग एक्सपिरियन्स. होय सवय नाही. अरे इधर पाहिजे ऐसा फेको नको, वो उधर जाएगा नीचे. ए मी उंच किती दाखवतो थांबा.
एवढा भाग आटला ना की लगेचच आटेल, जास्त वेळ नाही लागणार. भावेश खाली जा ना, पाणी बघ किती उंच आहे. जा ना इथे शोध, जा. अरे नाही, जा इथे शोध. जा जा बघूया किती उंच आहे, दाखव खोल किती दाखव. मीच गेलं असतं आणि खाली वावं व्हायचा. जा डायरेक्ट असंच खाली, बघ किती उंच आहे. जा डायरेक्ट. हा हे बघ भावेश गायब झाला. अर्ध्या वरणात रिटर्न आलो. अर्ध्या वरणात रिटर्न आलो. हड एवढा कमी होय. टेकलो खाली. मग तसाच घसराला कोपऱ्यात तुझं पाय टेकलो नाही, पण नंतर दाखवतो आटल्यावर. हे भावेश टाइमपास नको, 12:30ची गाडी अभिषेकची जाऊचा आहे. हे दोघ जण बसले ना, इथेच बसवले दाखवायला फक्त. अरे माका पण पाय पाय फक्त राहणार नाही हो, पाय होय ना. लय उचा. मी पण आलो, थांब मोबाईल आहे माझ्याकडे ना. पण बहुत पाणी आहे, बहुत पाणी आहे. कातळाची कडा भावेश काढणार नाही, तोंडावर आपटत दाडकन. एकच हे भावेश उपस पटकन. मी उपसते धर, मी उपसते धर. चर मार तोपर्यंत. हा डो मोकळा झाला बघा. पण ह्याच्यातून ना पाणी येतं इकडे, तर ह्याच्यामध्ये ना पाणी येतंय तिकडून मला वाटतं. तर चेक करूया, नाहीतर काय करूया माहिती आहे, ते पाईप काढूया तिकडे आणि इथे टाकूया. म्हणजे इथलं पाणी येतं ना, ते पाईपाने खाली जाईल. अभिषेकला एकदा विचारूया. 12:30ची गाडी पकडायची आहे की पकडायची? जाय उद्याची पकड, सकाळची. उद्याची 8:30ची चांगली असता. सकाळी वातावरण पण गार असता होय ना, पावसाळ्यासारखा. सर्दी झालेली. अभिषेकला अजून विश्वासच नाही की हा डो उपसायचा आहे तो, तरी तेवढंच उपसतो आम्ही. हे तर कायच नाही, मोठे मोठे कोंडी उपसतो. तू घाबरलं असतस. आता झपाझप साधारण खाली जाईल मित्रांनो कोंडी, कारण तेवढंच पाणी आहे ना, फक्त डीप आहे, खोल आहे. होय, अचानक प्लॅन आहे ना ह्यो. भाऊजी शाबास. खाली गेल्यावर देवक लागता वर पाणी. कसं माहितीये, मजा म्हणून मासे जास्त नसतील याच्यात, पण थोडेसे एवढे एवढे तरी भेटतील. मळी वगैरे मोठे मळी असतात. वरून पाणी येते त्याच्यात आणि भरणारं पाणी आहे. परत व्हायला पाणी परत सुटलं पाऊस पडला मध्येच. तर ह्या मंडईला खाली आणलंय आता. फक्त मासे बघायचे आहेत त्यांना, थोड्या वेळाने दिसतील, पण जरा बराच वेळ लागत अजून. हा बघ झापकन खाली गेला. किती बघितलं आता तर हे कट झालं ना, बघ किती खाली गेला. मग बहुतेक पायपान गेला. आता लगेच होईल, आता आकार कमी व्हायचा. आता लवकर व्हायचं. 4-5 पाईप आणले. बोलायचं 12:30ची बस होती माझी, कोकणात गेलेलो. डो उपसायला एवढा उशीर झाला ना, बोलायचं बसच चुकली. काय भावेश? हा खरोखर बोलायचं. ही असली मजा करायला गेलेलो बोलायचं कोकणात. हे बघा एवढं पाणी अजून शिल्लक आहे बघा. अरे बाबा, विहीरच आहे रे अजून, विहीर आहे अजून. भावेश विहीर आहे अजून. मासो काय राका सुद्धा लागलो ना अजून पायात. चावू अजून एक पाया पण मासो चावलो नाही. आता तुझं बाजू ठेवतोय अजून पाणी अजून. माझी आयडिया काम केलं तुम्ही साधारण तरी एकदम मरोक होता वर वरून काढला तुझा. जीव आलो असतो. बाळली पडली की म्हणजे हे 11 वाजले, अर्धा तास राहिलाय. 11 तुम्ही फक्त उपटून द्या, माझं पकडून आम्ही बघतो. उपटत आली रे, काढणं तर बंद करूया.
हळू वडतय माझ्या बोटाने काढला गेले आता काढायला असं भावी टाक असा तो आरामात ओढूचा होता तू 5 थोडी होते अमूल मात्र ओढूचा होता अमूल व्हायचं अजून 15 मिनिटं लागणार मित्रांनो 15 मिनिटं फक्त की 15 मिनिटं मासे पकडायला की अभिषेकला 5:30ची गाडी भेटली कंप्लेट कोल्हापूर सोडून येईल डायरेक्ट डेपो होय ना हा तर मित्रांनो ना हा लास्टचा डो आहे ऍक्च्युली आपण उपसायचा नव्हता पण असाच मजाक मध्ये उपसला याच्यात मासे जास्त भेटणार नाही पण एवढे तर नक्कीच भेटतील मळी मोठे असतात गेल्या वर्षी होते यंदा थांबले का माहित नाही पण आता पावसाळा चालू होईल हा डो उपसायचा लास्ट व्हिडिओ पण हा डो उपसायचा नाही हा वीर उपसायचा आहे हा डो उपसायचा व्हिडिओ नाही वीर उपसायचा आहे बोल ना पाणी वाढलं इकडला आता बघ अरे तिथे आंघोळ करतात ना गुड खाली आता येतं हे घे रशी घेऊन ठेवली जरा आटला मोठी कमी गंपे कसा पाणी काढू पट्टा काढण्यात काय ना राट ठेवली होती राट संध्याकाळी काढला रे घरी जा अभिषेक सोडून ये लगेच तुझ्या रशी पडण्याचे पोटा धर वाकूक लागतं ना रे नाही आता थकूक होता नाही बांधले वाटाचा काढणं सोपा वाटायचा ना लय कठीण असं काढणं करून मोठा आहे ना रे घातली उचलून ती रशीवर किती पाहिजे म्हणता बघ झाला ढोपार बघ झोपार बरं याच्यासाठी मरतो उगीच तरी 15 मिनिटात वजा बघ. तर इकडे बघताय मित्रांनो आटलाय डोहा आपला विहीर आपली आटली आहे खाली जाऊया मासे धरू मासे दिसत नाही मित्रांनो काही गेल्या वर्षी बरेच मासे होते यावर्षी मासेच नाही हो मळी पकडला नाही एक चांगलो 2 पकडला भविष्यान हे बारीकत सोडू का होतं नंतर वरती नेऊन ह्यो सोडूचा बघता इथं भेटत नाहीत मासत शबास भवेश चपलं मग मोठं होतो अजून आहे तो काय पुढ्यात आहे तो बघ पाय पायासमोर बघ दिसत हा मळी ह्या मोठा खायचा अरे साधारण मोठोच आता ते याच्यात झालो तो डोंगर पकडून उंदीर मरो देत वेगळाच विषय आहे डोंगर काढलेली याच्यात दगड बघा मित्रांनो किती अजून म्हणजे 2-3 फूट अजून खाली जाईल मित्रांनो मासे पकडून झालेत आता वर येतोय विहिरीतून धर गंप्या आधी या धर मासा धर पडती खाली आता इथून चढवता म्हणजे जरा वडून जा ना पाणी इथं किती वड अभिषेक ते दाखव गंप्याला वडू हा अरे लगेच आटल भाई हा बघ अरे हा गोळे चांगला मिळाला इथे जाऊ खाली नंतर चिखलात बरबाडची परत मामा आंघोळ करतोय मस्त हे टेकडी उतरव या डबऱ्यात दाखवून तरी डबऱ्यात उतरलेली बावडे मित्रांनो ना ह्याच्यात काय मासे भेटले ना आता ह्याच्यात बघूया दगडत म्हणून ह्याच्यात मळी राहिलं तर पायपाच तुकडं लावलेलो इकडे हे बघा झपाझप पाणी खाली जात आहे मित्रांनो 11:15 झाले अभिषेकची बस आहे तर अभिषेकला आता गंप्याला सोडायला सांगतो राजापूरला सकाळी जा डो उपसतो म्हणा तो झालो ना या मी दुसरं शेट बोलतो अभिषेक जरा एक दिवस माझ्याकडे काम आहे तर चल जा मासे किती भेटले हे व्हिडिओ तुका दिसतच नंतर होईना बघे फोटो टाकतो किती भेटतात मासे ते हा इकडे जिग्नेश पण आलाय आपण ना गावातच उपसतोय डो इथेच घर आहेत आपली वरती तू मगाशी येऊचो होतो तुका आता ह्यो उपसूचो होतो माणूस कमी पडत होतो आमच्याकडे होय ना बाबे उपसूक अरे माशात नाही त्याच्यात भेटले अजिबात मित्रांनो चला बरेच वाजलेत ऊन नाही पण आज पावसाचं वातावरण आहे संध्याकाळी पाऊस पडेल मला वाटतं कदाचित उपसून वैताग आला पण ऍक्च्युली ना आम्ही मासे पडायला नाही आलेलो ती विहीर साफ करायला आलेलो गाळ काढायला तर मित्रांनो परवा आपण डो उपसायला गेलेलो आणि दुपारनंतर त्या जी पावसाने सुरुवात केली ना पाऊस अजून गेला नाही परवापासून कंटिन्यू पाऊस पडतोय आज 3रा दिवस आहे पावसाचा तर मागचा व्हिडिओ बघितला असेल ना तर खेकडे पण रस्त्यावरती आलेले खेकडे पण चढले असतील तर खेकड्याला जायला भेटलं नाही तर आज खेकड्याला जायला लागेल व्हाळात तर जायला होणार नाही कदाचित व्हाळाला पूर येईल आज पण सड्यावरती कदाचित खेकडे भेटतील आज तर बघूया
विषय काय माहिती आहे काय, आज 3रा दिवस आहे, लाईटच आला नाही. परवा लाईट गेली ना पावसासोबत, ती लाईटच आली नाही 2 दिवस. आपले जेवढे पण डिव्हाइस आहेत ना ते सगळे डिस्चार्ज आहेत. एकामध्ये पण चार्जिंग नाही. मोबाईल कसा तरी मी चार्ज केला व्हिडिओ टाकायचा म्हणून गाडीला, तर त्याचा झोलझपाटा करायला लागेल आधी चढणीचे खेकडे पकडायचे म्हटल्यावरती. हा बघा पाऊस बघा, तुफान पाऊस पडतोय, तुफान पाऊस पडतोय, तुफान. सगळीकडे पाऊसच पाऊस आहे आणि सगळीकडे पडतोय, पूर्ण सगळीकडे पडतोय पाऊस. हा बघा, नाहीतर मध्ये मध्ये धरत होता ना तो, फक्त एक एक सर लागत होती कुठे ना कुठे. हा कंटिन्यू पडतोय सगळीकडे. बघा पाणी किती काताने यायला लागले. तर इकडे व्हिडिओ टाकायला आलेलो वरती रेनकोट घालून. तर चला हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.